संधी संधी नामी आली. खरट कोणतं आहे आपलं? बाबू थांब ना, तुझं ऐकायचं असेल तर माईक तुझ्या हातात देतो. आठवा बरोबर आहे बाबा. दीक्षाभूमीचं घरचं आहे. भेर भेर त्या पाखरानो संधी नामी आली. घरट्यात परतुनिया. बाबासाहेबांचं घरचं म्हणजे दीक्षाभूमी. बाबासाहेब नागपूरच्या दीक्षाभूमीवर जेवढे प्रचंड खुश होता ते राजकारणात होत नाही. राजकारणापेक्षा धम्म मोठा दाखवतात बाबासाहेब. आणि तुम्ही माझा नेता मोठा, माझा नेता मोठा, माझा नेता मोठा म्हणत म्हणत धम्माचे 3 तेरा वाजवले. आणि राजानंदाने सांगितलं, भेर भेर त्या पाखरानो संधी नामी आली. घरट्यात परतुनिया येण्याची वेळ आली. भेर त्या पाखरानो संधी नामी आली. त्या पाखरानो संधी नामी आली. घरट्यात करतुनिया, घरट्यात करतुनिया येण्याची वेळ झाली. त्या संतोचे उन्नतीचे भवितव्य तुमचे ठरवून. समतेचे उन्नतीचे भवितव्य तुम्ही ठरवून. समता आणि उन्नती कवी म्हणतो. समतेचे उन्नतीचे भवितव्य तुम्ही ठरवून. समतेचे उन्नतीचे भवितव्य तुम्ही ठरवून. संगोपीने तुम्हाला चोचीत घास भरवून. बाबासाहेबांनी संगोपीलं. 9 महिने 9 दिवसांची आईनं जेवढं सांभाळ केलं नाही तेवढं बाबासाहेबांनी केलं. पण तुम्ही नेत्यांच्या पाठीशी उभा राहिला, बाबासाहेबांच्या विचाराची नाही राहिला. संगोपीले तुम्हाला चोचीत घास भरवून. पक्षीन ही भीमाई, पक्षीन ही भीमाई हृदयाची साध घाली. भेर भेर त्या पाखरानो
नेतेगिरीचा छंद आहे आणि काम तुमचं बंद आहे. ऐक्य पाहिजे. बरोबर आहे ताई? तुमचा दरारा तुमचा दरारा अजून ऐक्यात भक्त आहे. आज उद्या दिल्लीचे तख्त आहे सर. रूप दाखवा विराट, रूप दाखवा विराट, संघटना शक्तिशाली. बाबासाहेबांनी दिलेलं 14 ऑक्टोबर 1956चं घरट पुन्हा या. त्या घरट्यात परत या पोरींनो. मोबाईलच्या दुनियेतून बाहेर पडा. पुस्तकाच्या दुनियेचा बुद्ध आणि धम्म वाचा. 10 वेळा वाचा पोरींनो. मुलींनी वाचून साहेबी खाली पाहिजे करून दे. त्या आरसीच्या ताब्यात गेला. इथून बोलता येत नाही. देश त्यांच्या ताब्यात आहे. देश संघाकडे गेला आहे. तुम्ही बुद्धाच्या संघाकडे परत या. घरट्या शांततेनं आपण टाळा वाजवल्यात म्हणजे बाबासाहेबांच्या लेकरांनो एका घरट्यात येणं गरजेचं आहे. कोण कुठे आहे काही माहिती. कोणी बाबासाहेबांचं लेकरू कोणत्याही पक्षात असो एक या. आता तरी एक या. येत नाही ना. क्या करने वाले बात आ जाओ ऊपर आ जाओ. जो भी बातें ऊपर आ जाओ. वहां से डिस्कशन नहीं हो सकता वैसे. आ जाओ बेटा. आणि म्हणूनच शेवटच्या टप्प्यांकडे जात असताना सुरेश मात्र तुम्हाला सांगतोय. सुरेश भाऊ हे सगळं जे तुम्ही सांगत होते ना मागच्या वर्षी. हा नाही सोनं चांदी तुमच्याकडे कितीतरी ताकद होती. ती ताकद मांडा तुम्ही. शेवटच्या क्षणापर्यंत मी एक्झाम घेते. तुमचं माहिती घ्या ना. तो इस तरह से ये 69वां जो धम्मचक्र प्रवर्तन दिन था वो पार्टी की तरफ से ये अनिरुद्ध बनकर और संजय का गीतों का प्रोग्राम था जिसमें अनिरुद्ध बनकर ने बहुत शानदार संदेश दिया.